नमस्कार. आपण बघत आहात एक आतला आवाज. काही दिवसापासून व्हॉट्सअपवर मी एक विधान पाहिलं. त्यामध्ये असं म्हटलं होतं की हे ग्रह जे आहेत, मंगळ, शनी वगैरे, हे खूप मोठ्या अंतरावर आहेत आणि त्यांचा धंदा काय आहे तर भारतीय तरुणांचं लग्न मोडणं. वरवर हा विनोद वाटला, काहीही वाटला, तरीसुद्धा त्याच्यामधला गर्भित अर्थ असा आहे, एक आतला आवाज असा आहे की ज्योतिषशास्त्र जे आहे हे पूर्णपणे थोतांड आहे. ठीक आहे, आपला विचार व्यक्त करायला काहीही हरकत नाही, परंतु यामध्ये काही गोष्टी आपण तपासून पाहणं आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्र हे अतिशय प्राचीन आणि भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित अशा प्रकारचं शास्त्र आहे. खरं पाहिलं तर न्यायालयाने सुद्धा ज्योतिषशास्त्राला मान्यता दिलेली आहे आणि ज्योतिषशास्त्राचं शिकवण देणारी विद्यापीठेही भारतामध्ये अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवरती आपलं विधान किती बरोबर किती चूक हे तपासून मग विधान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तरीही हे ग्रह खूपच लांबवर अंतरावर असले तरीसुद्धा आपण त्याच्याबद्दल काही गोष्टी बघून ह्या विधानाला पुष्टीकर आहेत किंवा नाही याची तपासणी निश्चितपणे करू शकतो. उदाहरणार्थ, सूर्य खूपच अंतरावर आहे, पण त्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीपर्यंत येतो. मग इतक्या अंतरावरून हा प्रकाश येतो कसा? चंद्रही भरपूर अंतरावरती आहे, मग त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येतो कसा? ठीक आहे, हे उदाहरण फारसं पटत नसेल कदाचित. आपण दुसरं उदाहरण बघूया. अमावास्येला आणि पौर्णिमेला समुद्राला ओहोटी किंवा भरती येत असते आणि ती निश्चितपणे येते. मग हे ग्रह इतक्या लांबवर असताना त्याचा काही परिणाम यांच्यावर होतो का? त्याचं उत्तर काय? ते अमावास्येला किंवा पौर्णिमेलाच येतात, याचं समर्थन कसं करणार? आणि त्याचं अंतर तर खूप आहे. कुणीतरी म्हणेल ते गुरुत्वाकर्षणामुळे असं होतं. मग इतक्या लांबवर असलेल्या ग्रहांचं गुरुत्वाकर्षण जर आपल्याला या पद्धतीने प्रमाणित करता येणार असेल तर मग इतर ग्रहांच्या बाबतीतही ते सहजपणे शक्य आहे. सागर हा इतका प्रचंड मोठा आहे, त्या सागराच्या तुलनेने आपण एक तुषारभरसुद्धा नाहीत. मग त्या सागरावर जर एवढा मोठा परिणाम होणार असेल तर मनुष्य मात्रावरती किंवा प्राणी मात्रावर किंवा संबंधसृष्टीवर त्याचा परिणाम होणं हे अगदी स्वाभाविक आहे. आणि मग आपण जर विचार करू लागलो की अशा पद्धतीने याची उत्तरं शोधताना जी विधानं आत्ता मी केलीत त्या विधानांच्या अनुषंगाने आपण त्या विधानाचा विचार करू शकतो का? आणि जर आपण हे विधान चुकीचं आहे कसं आहे हे सिद्ध करू शकलो तर प्रथम व्यक्त केलेल्या आपल्या विधानाला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. अन्यथा आपण अशी विधानं करताना त्या शास्त्राचा अधिक बारकाव्याने अभ्यास केलेला हवा आणि त्या अभ्यासांती आपलं मत बनवलं असेल तर योग्य आहे. विवेकानंदांनी आपल्या एका भाषणामध्ये समोर बसलेल्या समुदायाला असा प्रश्न केला होता की हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान पूर्णपणे वाचल्यानंतर आपण त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करत आहात का? समोरच्या श्रोत्यातून फारच कमी हात वर आलेत. त्याचा अर्थ असा होता की तुम्ही त्या विषयाचा अभ्यास न करता त्यावर बोलणार असाल तर ही चूक आहे. अशीच चूक आपण बऱ्याच वेळा करत असतो. तत्त्वज्ञानाचा आवाज एकच असतो, त्या पद्धतीने आपण त्याकडे पाहिलं तर त्यातून चांगलं काही निष्पन्न होण्याची शक्यता असते. म्हणून हा प्रयत्न. चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा, सदस्य व्हा. धन्यवाद.